विश्वास आहे त्यावर भाषेला इथून गेली की माझी मुलगी की मी अजितदादा पवार बरोबर बारामतीला चालले आणि तिकडनं मी त्यांना ड्रॉप करणार आणि वाया नांदेडला जाणार आहे, एवढंच बोलणं झालं. सकाळी असं टी व्ही बघत होतो तर अजितदादाचा फ्लाईट क्रॅश झाला म्हणून लँडिंग करताना आणि तेही बारामतीला, तर आमचे हातपाय सुजायला लागले. ज्यापर्यंत लोकांचे फोन येत होते मी उचलत नव्हतो, पण ब्रेकिंग न्यूजमध्ये जेव्हा पिंकी माली बघितला की अटेंडंट अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला तर आम्हाला काही सुचेना. कशी होती पिंकी माळी, कधीपासनं ह्या सेक्टरमध्ये ती काम करत होती, काय पार्श्वभूमी आहे? पिंकी 12वी पास आणि 8 वर्ष जवळपास ती कामाला होती ती, पण अंधेरी एअरपोर्ट एअरलाइन्स इंटरनॅशनल एअरपोर्टला होती. 5 वर्ष सतत ती प्रायव्हेट चार्टर्ड फ्लाईटमध्ये होती. मग पंतप्रधानमंत्री असू द्या, राष्ट्रपती असू द्या, या DCM असू द्या, या कोणी VIP-चाच ती करायची. सगळे VIP लोकांचे ते बिझनेसमॅन वगैरे हे सगळे. तिनं असं ठरवलेलं का की ह्याच आपण फील्डमध्ये काम केलं पाहिजे, किंवा इच्छा होती, आवड होती? नाही, ती मॉडेलिंगला आणि 2 पर्याय होता तिच्याकडे, एक मॉडेलिंग करायचं आणि एक हे करायचं. तर मी जिद केला होता की तू एअर होस्टेसचे ट्रेनिंग करून, कारण की जे माझा राहिलेलं स्वप्न होता ते पूर्ण करण्यासाठी मी तिला बाध्य केला होता. मग ती खूप मनापासून काम करत होती. लग्न झालं होतं का, काय वय होतं? लग्न झालं होतं, मूलबाल नाही होते. 29 वय, 12th पास. 3 दिवस अगोदर मला अजितदादा पवारशी ती बोलणं पण हे करून दिलेली होती आणि परत मुंबईला येऊन आज सकाळीच गेली आणि असा घटना झाली. मला काय सुचेना. नक्कीच हे दुःख फार मोठं आहे. पुढची मुलगी या अपघातात गेलेली आहे. काय मागणी आहे, याची सगळी चौकशी केली पाहिजे का, ही तुमची मागणी आहे का? आता ते फ्लाईटमध्ये इनबॉक्स असतो. आता जे काय होईल मग शेवटी मी मुली तर गमावलेलं आहे. इन्क्वायरी करून मी काय करणार आता. आम्ही मध्यम परिवारमधले लोक आहे. शेवटी माझी ती कमावू मुलगी होती, माझ्या हातातून निघून गेली. कोणी बारामतीला तुमच्याकडनं गेलंय का? तिचं पार्थिव जावई माझा बारामतीला गेलेला आहे. जावई लार्सन अँड टुर्बो कंपनीचा मॅनेजर आहे पुण्यामध्ये, आणि ते लोक ठाण्याला राहायचं. सोडायला जॉब प्रेशर खूप होता त्यांच्या लोकांचं, पण माझा हट्ट मुलं, माझी मुलगी कामाला राहील. ते आता मी हट्ट का धरला आहे. तुम्ही याच्यातनं सावरा. खरं तर पिंकी माळीचे हे वडील होते आणि अत्यंत दुःखद घटना झालेली, आणि पुढच्या मुलीचा या अपघातात त्यांचा मृत्यू झालेला आहे, आणि चौकशी करून आता काय होणार आहे, माझी मुलगी गेलेली आहे अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरवसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.